आज बारामती येथे भिगवण चौकातील कार्यालयात खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। यावेळी सरकारकडून 2 मार्चला बारामतीत होणाऱ्या विविध विकास कामांच्या उद्घाटनाबाबतच्या कार्यक्रम पत्रिकेत खासदार सुळे यांचे नाव नसल्याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधत प्रोटोकॉलचे नियम पाळले जात नसल्याची टीका केली आहे। प्रत्येकाची इच्छा असते, पण जर प्रोटोकॉल प्रमाणे महाराष्ट्र सरकार आता प्रोटोकॉल फॉलो करणार का नाही हाच प्रश्न आहे। कारण का साधारणपणे 2015च्या GR प्रमाणे, आणि तुम्ही व्हेरीफाय करू शकता महाराष्ट्र सरकार किंवा कलेक्टर ऑफिसमध्ये, की 2015चा जर GR सरकारने फॉलो केला, जो प्रोटोकॉल आम्ही नाही ठरवलेला, तो प्रोटोकॉल भारत आणि महाराष्ट्र सरकारच्या ऑफिशियल GRने ठरवलेला। त्याच्यामुळे राज्यसभा आणि लोकसभेच्या खासदारांना आमंत्रण असतं, हा प्रोटोकॉल आलेला आहे। आणि मी गडकरी साहेबांचे जाहीर आभार मानतो, कारण का गडकरी साहेब हे आवर्जून पार्लमेंटमध्ये हे सातत्याने बोलत राहतात की जेव्हा भाषण होतात तेव्हा गडकरी साहेब त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये की हा प्रोटोकॉल पाळला गेला पाहिजे। तुम्हाला आठवत असेल की आमची सत्ता होती आणि आढळरावजी हे शिवसेनेमध्ये विरोधातले ते करत होते, आणि त्या कार्यक्रमाला आदरणीय पवार साहेबांना बोलवलं होतं आणि स्थानिक खासदार म्हणून, म्हणजे त्या जिल्ह्याचा खासदार म्हणून माननीय श्री आढळरावांना बोलवलं नव्हतं। साहेब त्या कार्यक्रमाला गेले नव्हते कारण प्रोटोकॉल फॉलो केला नव्हता। म्हणजे जरी विरोधी पक्षातले आढळरावजी असतील तरी पवार साहेब स्वतः मंत्री म्हणून त्या कार्यक्रमाला गेले नव्हते, त्यांना प्रोटोकॉल वॉज नॉट फॉलो। त्याच्यामुळे आम्ही लोकशाहीवर प्रेम करणारे लोक आहोत। ज्या गोष्टी संविधान आणि नियम कायद्याप्रमाणे त्या चालल्या पाहिजेत, असं आम्ही सत्तेत असताना आम्ही हे सगळं पाहिजे।